हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल संस्कृती कोली व्लॉग्स. तर आज आहे आमच्या गावदेवीची यात्रा, म्हणजे श्री गोल्फादेवीची यात्रा आहे आज. आणि मी आणि माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली मस्त अशी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत दर्शनाला. सो तिकडचा पण तुम्हाला काही सीन दाखवेन. तर एक मिनिट इकडे. शी इज माय सिस्टर. येस. सो ही माझी, मी बोललेली लास्ट व्लॉग मध्ये माझी मधली बहीण, तर शी इज माय मधली बहीण. ती पण लय मस्त दिसते. आणि आमच्या मातोश्री पहिल्या व्लॉग मध्येच भेटलेला तुम्हीला. आणि येस, तर गावदेवीसाठी चाललोय. तर इतकं मस्त ना, मम्मीनी सकाळ सकाळ जाऊन खूप मस्त फुलं वेणी वगैरे आणलेली आहे. सो थांबा एक सेकंड दाखवते. सो ते इतकं मस्त मस्त आणलंय ना सर, काय सांगू, मस्त वाटतंय ते. तर आपण डायरेक्ट भेटूयात देवळात. खूप मस्त देऊळ आहे, खूप मस्त आहे ते, असं भारी वाटतं. तर आपण जाऊयात तिकडे. तर गाईज हे ते देऊळ आहे. तो इथे थोडासा क्राऊड आहे, थोडासा नाही खूप जास्त क्राऊड आहे, बट खूप मस्त असं डेकोरेट केलंय. क्राऊड बघा गाईज, एवढा क्राऊड आहे ना, म्हणजे पुढचे सीन्स पण मी दाखवेन तुम्हाला, पण नाही बघा. तर गाईज ही माझी आत्या आहे, ही माझी वहिनी आहे. सो बघूया हे लोक काय बोलताय. आज आमच्या वरळी कोळीवाड्यातली यात्रा आहे 3 तारीख 2026 ची. आणि यात्रा ही 1 दिवसाची असते. आणि हे आमचं स्टॉल आहे. इथे तळी आहे, ओटी आहे, हार आहेत आणि आम्ही ही विक्री करतो. गोल्फादेवी मातेच्या इकडे आम्ही स्टॉल लावलेला आहे आणि आमची विक्री चाललेली आहे. आणि आमची संस्कृती कोळी हिला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. आमच्याकडे खरेदीला या. थँक्यू गाईज. ऑल इंडियन मॉम्स, साड्या दिसल्या नाही की घ्यायच्या, बट ह्या साड्या ना ऍक्च्युअल मध्ये देवीला दिलेल्या, अर्पण केलेल्या साड्या. सो ऍज अ आशीर्वाद म्हणून घेतात. खूप मस्त आहे. आणि त्या लिस्ट मध्ये माझी बहीण पण ऍड होते साडी घेण्याच्या, कारण का नेहमी चॉईस तीच करते. मम्मी मला अजून एक साडी दाखवते, बोलते तुला घे, मस्त वाटते. आणि न विचार करता डायरेक्ट घेतली पण माझ्या मातोश्री. मम्मी पटकन साडी घेतली, काय चाललं काय? कलर आवडला की मी पसंत करून घेते लगेच. हे दुसरे कलर आहेत. असं सगळ्यांनी केलं पाहिजे, म्हणजे आवडली साडी आणि घेतलं, बरी वाटते जरा कॉटन. तर गाईस 15 मिनिटं झाल्यात उभे आहेत लाईनीला. ही पण वैतागली आहे, मी पण वैतागली आहे, म्हणजे. आणि बिचारी एवढे वजन घेऊन उभी आहे बघा, केवढं आहे त्याच्यात. मग अशी दाखवलं ना तुम्हाला, काय करणार आता. अजून थांबशील 15 मिनिटं? मला आता कंटाळा आलाय, वजन हातात घेऊन बघतो म्हणजे समजा. नाही, मी ब्लॉग करते. बाई ब्लॉगिंगची एक काय बोलतात बेनिफिट आहे की काय हातात घ्यायला नाही लागत, फक्त कॅमेरा पकडायचा आणि आपलं जायचं. तेच करते मी. एक काम कर, तू व्लॉग कर, मी पकडते, चालेल? हा, नाही हे नाही चालणार, मग कसं चालेल? वाली माणसं, आम्ही देशाची रक्षा करतो, आम्ही देशासाठीचे काम. गाईज आता ह्यात आपण काय बोलू नाही शकत. ती डिफेन्स वाली मीन्स ती कोस्ट गार्ड मध्ये, सो ती ते बोलते व्हॉट एव्हर. बट तरी पण चला आता बघूया आपण पुढे लाईन किती काय आहे ते. ती गर्दी आहे ही, कसं जाणार माणसं बघा ना. ती एवढी माणसं, ती देवी पण दिसत नाही. एवढं मस्त डेकोरेशन केलं. आणि इथे बघा ना गाईस, हा एक छोटूसा मुलगा आहे, किती मस्त गोड आहे. मगच बिचारीला त्याला पण कंटाळा आला, आता काय बोलणार बघा. मोठे मोठे माणसांना कंटाळा येतो, लहानांना येणार का नाही बघा ना. मस्त डेकोरेट केलंय सर्व ठीक आहे, पण गर्दी कमी नाही होते. काय गाईज आपल्यासोबत आहेत समीर चंदू दादा. तर आपण विचारूया गावदेवीचं काय महत्व किंवा काय त्याच्याबद्दल. वरळी कोळीवाड्याची गोल्फादेवी, हरबादेवी, सागबादेवी ही ग्रामदैवत आहे आणि दरवर्षी तिला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी उत्सव असतो. तो सगळे कोळीवाड्यातले लोक मिळून एकत्र येऊन उत्साहाने साजरा केला जातो. ही ग्रामदेवता अशी आहे की म्हणजे कौल पद्धतीने, म्हणजे इथे कोणत्याही धंद्यासाठी किंवा कोणतेही कामं असतील ती देवीला विचारल्याशिवाय आम्ही कोळीवाड्यातले लोक करत नाही. कोणतंही काम असेल तर देवीला कळी लावली जाते, अर्ज लावला जातो. गोल्फादेवीला आणि हरबादेवीला अर्ज लावला जातो, सागबादेवीला अर्ज लावत नाही.
तर कोणत्याही गावाचे कामं असतील किंवा कोणाची घराची असतील, धंद्याची असतील किंवा इतर सुखदुःखाची किंवा आजारपणाची असेल, देवीला कौल लावून इथे निवारण केलं जाते. आणि गोल्फादेवी माता सगळ्यांच्या हाकेला धावणारी, पावणारी अशी सगळ्यात प्रख्यात दैवत आहे. थँक्यू. गाणं ऐकलं असेल पापलेटवाली, तर ते ह्यांनी गायलंय. सो हे चिंतामणी शिवडीकर. तर बघूया ह्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार मंडळी, मी चिंतामणी शिवडीकर, आता तुमचा लाडका गायक पापलेटवाली फेम चिंतामणी काकूस. मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की माझं नाव आडनाव शिवडीकर आहे, पण माझा जन्मच वडली झाला. माझे वडील शिवडीचे, आई वडलीची. या आईच्या घरात मी राहतो. आणि माझी गावदेवी गोल्फादेवी, हरबादेवी आणि सागबादेवी. मंडळी, सांगायला फार आनंद होतोय. मी कलाकार असल्यामुळे 1991ला कॅसेट काढली, 2012मध्ये ऑडिओ CD काढली आणि 2015मध्ये गोल्फादेवी माऊली नवसाला पावली हे 9 गाण्यांची व्हिडिओ CD केली. आज यूट्यूबला जर तुम्ही पाहिलं, पापलेटवालीला 6.5 मिलियन्स एवढे व्ह्यूज आहेत. आणि हे तुमचं काय आहे. गोल्फादेवीला सांगायचं तर शाकंभरी पौर्णिमा, पौष पौर्णिमेला आमच्या देवीचा उत्सव असतो. आणि आमचे सर्व नातेवाईक जे बाहेर राहायला गेलेत ते येतात, देवीचा आशीर्वाद घेतात. तसेच आमचे कोळी लोक पण जर मच्छीमारीला जायचं असेल तर देवीचा कौल घेतल्याशिवाय मच्छीमारीला जात नाही. आणखीन काय सांगू. धन्यवाद. फुस पुनवाची हाय गोरात. ॲक्च्युली हे शकुंतला जाधवनी गायलं होतं. 2015मध्ये ते गाणं झालं होतं आणि त्याची व्हिडिओ CD आली होती. फुस पुनवाची हाय गोरात, देवीची जत्रा आज, देवीची जत्रा आज. फुस पुनवाची हाय गोरात, फुस पुनवाची हाय गोरात, देवीची आज, देवीची यात्रा आज. मंडळी, आम्ही गोल्फादेवीची यात्रा बोलतो आणि प्रभादेवीची जत्रा बोलतो. यात्रा आणि जत्रामध्ये फरक आहे, कारण यात्रेकरू येतात यात्रेसाठी आणि जत्रेला मजा करायला जातात. उद्यापासून प्रभादेवीची पण यात्रा चालू होईल. 10 दिवस त्याचाही आनंद घ्या. आणि आमच्या गोल्फादेवी यात्रेला जे सर्व भाविक आलेत त्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि पापलेटवालीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. संस्कृती कोळीला सबस्क्राईब करा. बरं मंडळी, आणखीन एक, हे संस्कृती कोळीचं चॅनल आहे. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. तुझे रंगल अंग गुलाल उडवीत झैलो मी दंग आयग सरती गाभारा दिसून डोल्यान तुझी मूर्ती घरली माझी भवानी तू अंबे दुर्गा साई जगाची स्वामिनी माझी माऊली स्वामिनी माझी माऊली एक वेळा माऊली गो माझे करले विठाई एक वेळा माऊली गो सण कसं वाटलं? एवढं भारी मस्त दर्शन झालं. खूप हेक्टिक नंतर आता दर्शन झालंय जस्ट ऍक्च्युली सो हा इकडचे असल्यामुळे थोडस VIP दर्शन मात्र नक्की घेतलं. काय फायदा खूप घेतला? छान दर्शन झालं, पण एकदम सुट्या दर्शनासाठी उद्या तुम्हाला नक्की दर्शन देऊ गोल्फादेवी, हरबादेवी आणि सागबादेवी. बरोबर. तर गाईज दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे. सगळ्यांचे मस्त इंटरव्ह्यूज वगैरे पण भेटलेत. सो खूप मस्त होतं. तर आता थोडंसं नॉर्मल असेल, घरातला वगैरे व्लॉग असला तर असेल. बट संध्याकाळी खूप धमाल येणार आहे, खूप मजा येणार आहे. बिकॉज संध्याकाळी आम्ही जी यात्रा आहे ती खूप स्टॉल्स लागतात, शॉपिंगचे किंवा फूड स्टॉल्स लागतात किंवा येस पाळणे वगैरे लागतात. एक ग्राउंडवर DJ चालू असतो. सो आपण बघूया कुठे काय जायचं ते. संध्याकाळसाठी स्टे ट्यून.